वृश्चिक राशी 22 ते 28 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। वृश्चिक राशी ग्रहांच्या स्थितीनुसार सप्टेंबरचा चौथा आठवडा बराच चांगला जाणार आहे। या आठवड्याची सुरुवात शारदीय नवरात्रीने होते आणि षष्ठी तिथीने संपते। या आठवड्यात अनेक महत्त्वाचे राजयोग देखील तयार होत आहेत। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांना भाग्य मिळू शकते। दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि संपत्ती वाढू शकते। देवी दुर्गा त्यांच्यावर विशेष आशीर्वाद देखील करू शकते। चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल। वृश्चिक राशी या आठवड्यात तुमच्या कठोर परिश्रमाचे आणि नियोजनाचे फळ मिळेल। कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। व्यावसायिकांना वेळ मध्यम राहील। आर्थिक परिस्थिती समाधानकारक असेल। कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल। वृश्चिक राशी मंगळ तुमच्या राशीत प्रवेश करत असल्याने हा आठवडा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तुमच्या आवेगी स्वभावावर नियंत्रण कसे ठेवावे आणि तुमची ऊर्जा व्यावहारिक गोष्टींमध्ये कशी वळवावी हे शिकण्यासाठी समर्पित कालावधीची ही सुरुवात आहे। तुमच्यासाठी खूप कष्ट करण्याची आणि अधिक जबाबदाऱ्या घेण्याची वेळ आली आहे, परंतु तुम्हाला संतुलन राखण्यास देखील शिकण्याची आवश्यकता आहे। तुळ राशीचा ऋतू हाच आहे जो या आठवड्यापासून सुरू होत आहे। आठवड्याच्या सुरुवातीला तुळ राशीतील चंद्र तुम्हाला तुमच्या ऊर्जेची जाणीव ठेवण्याची आठवण करून देतो। बुधवारी चंद्र तुमच्या राशीत आला आहे, तो तुम्हाला पोषण आणि बरे करण्यास मदत करेल। मंगळाची चंद्राशी युती झाली तरी तुमच्या नातेसंबंधांना याचा कसा फायदा होईल ते तुम्ही पाहू शकता, कारण ते अधिक पारदर्शकता आणते आणि तुमच्या मित्रांसोबत किंवा जोडीदाराशी सखोल चर्चा करण्याची क्षमता आणते। शुक्रवारी जेव्हा चंद्र धनुराशीत प्रवेश करतो तेव्हा नियोजन करण्याचा आणि अधिक पद्धतशीर होण्याचा हा काळ असतो। तुम्हाला खूप जास्त मुक्त वाटेल, विशेषतः या तीव्र ग्रहणाच्या हंगामानंतर। तुम्ही ज्या भविष्याची अपेक्षा करत आहात ते साध्य करण्यासाठी या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली असेल। या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल, तसेच तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल। धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल, तसेच तुम्हाला मानसिक शांती मिळेल। खर्चात वाढ होतील, पण त्यावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। घरात तुम्हाला चांगला मानसन्मान मिळेल। वृश्चिक राशी या आठवड्यात तुमची तीव्रता एक आधारस्तंभ शोधते, कारण विश्व खोल आत्मनिरीक्षणाला समर्थन देते। शनी शिस्त लावतो, दीर्घकालीन आकांक्षांसाठी संरचित योजना तयार करण्यास मार्गदर्शन करतो। कामाच्या ठिकाणी ध्येय प्रत्यक्षात आणणाऱ्या रणनीती विकसित करण्यासाठी या ऊर्जेचा वापर करा। चिकाटी आणि काळजीपूर्वक मूल्यांकन यशाचा मार्ग मोकळा करते। वैयक्तिक नातेसंबंधांना खुल्या संवादांचा फायदा होतो। असुरक्षितता विश्वास आणि समज वाढवते। अविवाहित वृश्चिकांना उत्कट संबंधांमुळे आकर्षक रोमॅन्टिक शक्यतांचा सामना करावा लागू शकतो। आर्थिकदृष्ट्या वैश्विक लँडस्केप रूढीवादी दृष्टिकोन सुचवते। संसाधने जपून ठेवा आणि अनावश्यक खर्च दूर करा। आरोग्य दिनचर्येवर भरभराटीला येते। समतोल राखण्यासाठी शारीरिक आणि मानसिक व्यायामांचा समावेश करा। आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे तुमच्या धारणांना आवाहन देणाऱ्या संधी स्वीकारा। वैयक्तिक उत्क्रांतीला प्रोत्साहन द्या। आठवड्याच्या अखेरीस स्पष्टता आणि दृढ निश्चयाची भावना येते। दृष्टी वास्तविकतेशी संरेखित करते। तुमच्या लवचिकतेवर विश्वास ठेवा। वृश्चिक राशी परिवर्तन हा तुमचा सहयोगी आहे। वैश्विक टप्पा वाढ आणि स्पष्टतेची सेट आहे, जो दृढ निश्चय आणि अंतर्दृष्टीने तुमचा मार्ग उजळतो। या आठवड्यात वृश्चिक राशींच्या ग्रहांची स्थिती जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये नवीन करार आणि सुधारणा दर्शवते। चंद्र 24 सप्टेंबर पर्यंत कन्या राशीत, नंतर 26 सप्टेंबर पर्यंत तुळ राशीत आणि नंतर 28 सप्टेंबर पर्यंत वृश्चिक राशीत असेल। शुक्र सिंह राशीत, मंगळ तुळ राशीत, सूर्य कन्या राशीत, गुरु मिथुन राशीत, शनी मीन राशीत आणि केतू सिंह राशीत असेल। या ग्रहांच्या संयोगामुळे परस्पर संवाद, कामाच्या ठिकाणी सहकार्य आणि आर्थिक करारांच्या बाबतीत वृश्चिक राशीसाठी हा आठवडा महत्त्वाचा असेल। प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये वृश्चिक राशीसाठी हा आठवडा संवाद आणि सुधारणांचा असेल। अविवाहितांना कुटुंबातील मित्र किंवा शेजाऱ्यांसोबत नवीन नाते निर्माण करण्याची शक्यता आहे। विवाहित किंवा वचनबद्ध महिलांना या आठवड्यात त्यांच्या जोडीदारासोबतचे कोणतेही गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल। कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा सल्ला त्यांच्या नातेसंबंधांना दिशा देईल। आठवड्याच्या अखेरीस हे समजेल की संवादामुळे कटुता कमी होते आणि समजूतदारपणा वाढतो। हा आठवडा त्यांच्या करिअरमध्ये खास असेल। कामाच्या ठिकाणी तुम्हाला एक अपूर्ण काम पूर्ण करण्याचे काम सोपवले जाईल, ज्यासाठी संयम आणि लक्ष केंद्रित करणे आवश्यक असेल।
तुमचे वरिष्ठ तुमच्या योगदानाची प्रशंसा करतील। व्यावसायिकांसाठी हा आठवडा जुन्या क्लायंटसोबत पुन्हा काम करण्याची संधी घेऊन येईल। आठवड्याच्या अखेरीस व्यावसायिक करारावर स्वाक्षरी करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांच्या करिअरची दिशा आणखी मजबूत होईल। आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा नवीन करार आणि नफा घेऊन येईल। आठवड्याच्या सुरुवातीला कोणत्याही प्रलंबित देयकांची परतफेड होईल। आठवड्याच्या मध्यापर्यंत महिला नवीन करार किंवा आर्थिक करारावर चर्चा करतील। आठवड्याच्या अखेरीस अनपेक्षित नफा होण्याची शक्यता आहे, विशेषतः व्यावसायिक किंवा स्वतंत्र कामात गुंतलेल्यांसाठी। या आठवड्यात वृश्चिक राशीसाठी हळूहळू त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल असे सूचित होते। या आठवड्यात वृश्चिक राशीच्या जातकांनी मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन सिंदूर अर्पण करणे तसेच हनुमान चालीसा पाठ करणे तुमच्यासाठी शुभ असेल। वृश्चिक राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा असेल, शुभ क्रमांक 3 असेल, शुभ दिवस बुधवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शुभ वार्ता मिळेल। एकंदरीत पाहता वृश्चिक राशीसाठी हा आठवडा शुभ असणार आहे।